नमस्कार. अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. उन्हाळा सुरू झालेला आहे, मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहे आणि मुलांना दुपारच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेला ना असं काहीतरी चटपटीत हवंच असतं. मुलांना तर सोडा, मोठ्या माणसांना सुद्धा हवंच असतं. तर आज आपण अगदी चौपाटीवर किंवा गाड्यावर मिळते ना अशी मस्त चटपटीत भेळ बनवणार आहोत आणि यासाठी ना एक खास सिक्रेट मसाला सुद्धा बनवणार आहोत. आणि हा भेळचा मसाला बनवून तुम्ही अगदी महिना ते 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा, मनात येईल तेव्हा ही मस्त अशी सुकी भेळ, ओली भेळ, कुठलीही भेळ तुम्ही ह्या मसाल्यापासून बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर आज आपण 3 प्रकारच्या भेळ बनवणार आहोत. पहिली तर मटकी भेळ, सुकी भेळ आणि त्यानंतर ओली भेळ, अशा 3 प्रकारच्या आपण सोप्या ह्या भेळचा प्रकार पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर इथे मी मटकी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची, त्यामध्ये मीठ आणि हळद घालायची आहे. आता ही मटकी आपल्याला जास्त न शिजवता साधारणतः एक 50 ते 60% एवढी शिजवून घ्यायची आहे मध्यम गॅसवरती. 5 ते 6 मिनिटांमध्ये मटकी छान अशी भिजली जाते. तर आता ही मी शिजवून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीची ही मटकी आपली तयार झालेली आहे शिजून. आता ही जरा वेळसाठी साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला सुक्या भेळसाठीचा सुरुवातीला जसं मी सांगितलं होतं मसाला तयार करायचा आहे, तो मसाला आपण बनवून घेऊया. इथे आपल्याला सगळे सुके जिन्नस घ्यायचे आहे. तर मूठभर कोथिंबीर, मूठभर आपल्याला पुदिना घ्यायचा आहे. हे आपल्याला छान सुकवून घ्यायचं आहे, कारण हा मसाला आपण स्टोअर सुद्धा करून ठेवणार आहोत. मिरच्या घेतलेल्या आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आल्याचे तुकडे घालायचे आहे. इथे तुम्हाला लसूण जरी घालायचं असेल ना तो सुद्धा घालू शकता. त्यानंतर 1 चमचाभर आपल्याला जिरं घालायचे आहे. भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत 2 चमचा आणि मसाला छान असा कोरडा व्हावा याकरता आपल्याला मुरमुरे सुद्धा घ्यायचे आहे. 1 चमचाभर आमचूर पावडर किंवा चाट मसाला इथे वापरू शकता. थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. जर तुम्ही काळं मीठ वापरणार नसाल ना तर इथे तुम्हाला साधं मीठ वापरावं लागणार आहे. तर हे पहा, आपला झटकीपट तयार झालेला आहे हा सुक्या भेळचा मसाला. हा तुम्ही अगदी फ्रीजमध्ये ठेवला ना महिना 2 महिने अजिबात खराब होत नाही आणि ह्या मसाल्यापासून मस्त अशा चटपटीत भेळचे प्रकार बनवू शकता किंवा साधी सिंपल जरी भेळ घेतली ना त्यामध्ये हा मसाला वापरला ना भेळ खूपच छान लागते. तर हा मसाला आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. आता लगेचच सुकी भेळ बनवायला घेऊया. आता इथे मी फ्रेश मुरमुरे घेतलेले आहेत, त्यामुळे काही भाजून घेण्याची वगैरे गरज नाही. जर मुरमुरे थोडे जास्त दिवसाचे असेल ना तर थोडेसे हलकेसे कढाईमध्ये त्यांना गरम करून घ्यायचं आहे. साधारणतः आपण एक 5 ते 6 जणांसाठीची ही भेळ तयार करणार आहोत. 3 कप इथे मी हे मुरमुरे घेतलेले आहे. आता यामध्ये तुमच्याकडे जे जे जिन्नस अवेलेबल असेल ना ते तुम्ही यामध्ये वापरा. नसेल तर स्किप केले तरीही चालेल. इथे मी फुटाणे घेतलेले आहे सालं काढून, शेंगदाणे घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या, थोडासा इथे आपल्याला कांदा घ्यायचा आहे, टोमॅटो घ्यायचा आहे आणि आता कैरीचा सीझन आहे त्यामुळे इथे मी कैरीसुद्धा छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे. मसाल्याच्या डाळ्यासुद्धा वापरलेल्या आहे. वाटीभर आपल्याला मिक्स फरसाण घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी उकडलेला बटाटासुद्धा घातलेला आहे. चौपाटीवर किंवा गाड्यावर ना अगदी सेम ह्याच पद्धतीने भेळ बनवली जाते, त्यामुळे तिला टेस्ट फार छान येते. यामध्ये मी बारीक छान शेवसुद्धा घातलेली आहे आणि जो मसाला आहे ना तो आपल्याला टाकायचा आहे. आता हा आपण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतो. त्यानंतर इथे पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहे. अगदी प्रॉपर आपण ही सुकी भेळ बनवत आहोत, जशी गाड्यावर किंवा ठेल्यावर मिळते ना अगदी तशीच. हलकंसं इथं लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. आपण मसाल्यामध्येही घातलेली होती, परंतु अशी कट केलेली कोथिंबीर यावरतून छान लागते. त्यानंतर मस्त असा लिंबू पिळायचा आहे आणि छान एकजीव करायची आहे. तर आपली मस्त आपली ही चटपटीत सुकी भेळ या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अगदी झटपट तयार होणारी आहे. यामध्ये तुमच्याकडे जे जे साहित्य अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. काही साहित्य इथे स्किप केले ना तरीही चालेल. मसाल्यामुळे आपल्या भेळला छान अशी टेस्ट येणारच आहे. मस्त एकजीव करून घेतलेली आहे. चटपटीत आपली सुकी भेळ या ठिकाणी तयार झालेली आहे. आता हीच भेळ वापरून मस्त आपण ओली भेळसुद्धा बनवू शकतो किंवा आपल्याला मटकी भेळ बनवायची आहे, ती सुद्धा मी आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. ही सुकी भेळ इथे तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही भेळ जी आहे ना अगदी तुम्ही तासभर जरी ठेवली ना अशी तरीही अजिबात नरम पडत नाही. यामध्ये कांदा टोमॅटोचं जे प्रमाण आहे ना थोडंफार कमी ठेवायचं, म्हणजे भरपूर भेळ आपल्याला ही जी भेळ आहे ना ही कुरकुरीत राहण्यास किंवा नरम पडत नाही.
आता मुलांनाही सुट्या लागलेल्या आहे आणि आता मुलांच्या फरमाईश सुद्धा चालू होणार आहे किंवा बाहेर जाऊन आज हे खाऊया उद्या ते खाऊया, तर त्यासाठी ना तुम्ही असा हा भेळचा मसाला बनवून ठेवायचा आणि अदल्यामधल्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही त्यांना अशी भेळ बनवून देऊ शकता. ही भेळ जर त्यांनी खाल्ली ना नक्कीच ते बाहेरची भेळ खाणं बंद करणार आहे. तर आता यापासूनच ना आपण मस्त अशी आता ओली भेळ सुद्धा बनवूया. त्यातलीच थोडी आपण इथे भेळ काढून घेतलेली आहे. ओली भेळ बनवण्यासाठी ना शक्यतो हिरवी मिरचीची जी चटणी असते, हिरवी मिरची लसूणची चटणी आणि गोड चटणी आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर यामध्ये मी पुन्हा एकदा थोडासा कांदा टोमॅटो घातलेला आहे आणि गोड चटणी टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण सुरुवातीला थोड्याशा मिरच्या घातलेल्या होत्या, त्यामुळे मी इथे काही लसणाची आणि जी हिरवी मिरचीची जी चटणी आहे ना ती इथे पूर्णपणे स्किप केलेली आहे. फक्त यामध्ये मी गोड चटणी टाकलेली आहे. गोड आणि आंबट अशी ही चटणी यामध्ये मी घातलेली आहे. आता ह्या चटणीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना, लिंक तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन सुद्धा ही चिंच गुळाची चटणी कशी बनवायची ते तुम्ही पाहू शकता. आता आपली ही चटपटीत मस्त ही ओली भेळ सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे. आता ही ओली भेळ तयार केल्याच्या नंतर ना जास्त वेळ आपल्याला ठेवावी लागणार नाही, कारण ती नंतर मऊ पडते आणि मऊ झाल्याच्या नंतर ही भेळ अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे जितकी फटाफट होईल ना तितकी तुम्ही याला लवकर संपवायची आहे. तर आता यापासून आपण मस्त अशी मटकी भेळ सुद्धा बनवून घेऊया. जी सुकी भेळ आपण तयार केलेली होती ना तीच इथे वापरलेली आहे. मटकी भेळसाठी ना शक्यतो फोडणी केलेले कुरमुरे वापरतात. कुरमुरे छान अशी तेलाची फोडणी, त्यामध्ये शेंगदाणे किंवा हिरवी मिरची घालून त्याला फोडणी देतात. थोडीशी लाल मिरची पावडर, हळद पावडर टाकून ती जी फोडणीची कुरमुरे आहे ना ते घेऊन त्यापासून मटकी भेळ बनवतात. परंतु आपण जी सुकी भेळ बनवलेली आहे ना त्यापासूनच ही मटकी भेळ बनवणार आहोत. ती सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि जी आपण शिजवून घेतलेली मटकी आहे ना ती अशी भरपूर प्रमाणामध्ये घालायची. वरतून तुम्हाला फरसाण किंवा बारीक शेव घालायची आहे. जे काय साहित्य तुम्हाला यामध्ये वरतून घालायचे असेल ते तुम्ही ते घालू शकता आणि आपली मटकी भेळ सुद्धा ही तयार झालेली आहे. ही मटकी भेळ तुम्हाला ना जुन्नर किंवा पुणे या साईडकडे जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. चवीला अप्रतिम लागते. तुम्ही जर त्या भागामध्ये जर गेलात ना कधी, तर ही मटकी भेळ जरूर ट्राय करून पहा. अप्रतिम लागते. आणि जर नाहीच तुम्हाला पॉसिबल झालं तर मी सांगितल्याप्रमाणे ही मटकी भेळ घरी जरूर ट्राय करून पहा. अतिशय भारी लागते. त्यासाठी आपल्याला कुठे दुसरीकडे जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. मस्त आपण 3 प्रकारच्या भेळची रेसिपी पाहिलेली आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला जो प्रकार आहे ना तो मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर मग कशी वाटली तुम्हाला ह्या तीनही भेळची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल.